गुड आफ्टरनून अगेन. मगाशी नॉर्मल लेबरच्या 4 स्टेजेस बघितल्या. तिसरी स्टेज होती फ्रॉम द डिलिव्हरी ऑफ द बेबी टू द डिलिव्हरी ऑफ द प्लासेंटा. And normal period it was when we think of like getting it spontaneously expelled out, तो 15 मिनिट आहे. आणि जर आपण ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दिलं त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह मॅनेजमेंट तर तो 5 मिनिट आहे. आणि समजा हा प्लासेंटा डिलिव्हर नाही झाला, रिटेन झाला, वेन टू से, हाऊ टू डिफाईन रिटेन प्लासेंटा. जर प्लासेंटा बेबी डिलिव्हरी नंतर 30 मिनिटांमध्ये जर डिलिव्हर झाला तर त्याला म्हणतो रिटेन प्लासेंटा. अँड अगेन दिस इज वन ऑफ द डिझास्टरस कंडिशन अँड इट्स अँड ऑब्स्टेरिक इमर्जन्सी. म्हटलं तर खूप सोपं आहे, पण रिटेन प्लासेंटा समटाइम्स पेशंट मे गो, शी विल गो टू बॅड टू रीच द डेथ. नॉर्मल सेपरेशनमध्ये प्लासेंटा काय आहे, देर इज, मॅडमनी सांगितलं मगाशी, देर इज अ मार्जिनल सेपरेशन और सेंट्रल सेपरेशन. तो पहिल्यांदा युट्रसच्या मसल्सपासून प्लासेंटा सेपरेट होणार आहे. सो नॉर्मल सिच्युएशन ऑफ द प्लासेंटा इज इट्स अ फंडो पोस्टेरियर. तो अप्पर सेगमेंटमध्ये पोस्टेरियरली फंडसच्या जवळ असणार आहे. तो पहिल्यांदा सेपरेट होणार आहे, तो डिसेंड होणार आहे लोअर सेगमेंटमधून, वजनामध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर तो बाहेर हे होणार आहे, एक्सपेल होऊन जाणार आहे. ह्या तिन्ही स्टेजमध्ये कुठेही प्लासेंटा आपल्याला अडकू शकतो या रिटेन होऊ शकतो. हे कुठे कुठे सापडते, मॉडवेर ॲडरन्स ऑफ प्लासेंटा. जसं सेक्शनचं प्रमाण आता वाढलेलं आहे. वी हॅव गॉट लाईक ॲम्पल अमाऊंट ऑफ स्कार्ड युटरस राईट नाउअडेज. ओके. देर इज अ मायो इमेजिन ऑफ द प्लासेंटल टिश्यू. सिन्सिट्रोप्लोब्लास्ट किंवा सायटोट्रोप्लोब्लास्ट हॅव गॉट प्रॉपर्टी, त्याला एक स्वतःची प्रॉपर्टी आहे, मॅलिग्नंट सेल सारखं ॲक्ट करणारी. ती मसलमध्ये रुतून बसणार आहे. मग ते 1/3, 2/3 और फुल थिकनेस, दॅट्स अ 1/3 ॲक्रिटा, 2/3 इंक्रिटा और फुल थिकनेस. समटाइम्स इट कम आउट ऑफ द सिरोजल लेयर ऑफ द युट्रस सिवर. युट्राइन ॲबनॉर्मलिटीज, मगाशीच एक आमचे सिनियर सर म्हणत होते, बायकॉर्न्युएट युटरस, युनिकॉर्न्युएट युटरस, सेप्टेट युटरस, ह्या ज्या काही मुलेरियन अनॉमली आहेत, युटरस डेव्हलप होतानाचे काही वेगळे अनॉमलीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा प्लासेंटा रिटेन होण्याची शक्यता आहे. कन्स्ट्रिक्शन रिंग, प्रोलॉंग लेबर, ऑब्स्ट्रक्टेड लेबर, ह्या गोष्टीमध्ये कन्स्ट्रिक्शन रिंग तयार होणार आहे. अँड दॅट रिंग लाईज इन बिटवीन दी अप्पर सेगमेंट अँड लोअर सेगमेंट. त्याच्यामुळे काय होणार आहे, जो लोअर सेगमेंटचा पार्ट आहे किंवा जो सर्वायकल टिश्यू आहे तो क्लोजिंग आहे. आणि खूप वेळा आपल्याकडून खूप दुर्लक्षित होणारी गोष्ट, अँड दॅट इज द कॉमनेस्ट कॉज, फुल ब्लॅडर. ह्याच्यामुळं ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी यू नीड टू एम्प्टी द ब्लॅडर फॉर 2 sake. It is one of the cause for non-descent, full bladder. It is one of the cause for so it is one of the cause for retained placenta even. ज्यावेळी एखादी केस बाय एनी मीन्स की ती रिटेन प्लासेंटा होऊन घेणार, तर मेन गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे की हाऊ टू अप्रोच दी रिटेन प्लासेंटा. त्याच्यामध्ये सुरुवातीला पिटोसिनचा रोल, ऑक्सिटोसिनचा रोल खूप जास्त चांगला आहे. ॲट लो डोस, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट ऑक्सिटोसिन इज इट कॉन्ट्रॅक्ट्स दी कॉर्पस अँड इवन दी माउथ. अप्पर सेगमेंट आणि लोअर सेगमेंट तो कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. पण तुम्ही जर हाय डोस पिटोसिनकडे गेलात 20-40, द ऑप्टिमम डोज यू कॅन गिव्ह टू द सिंगल पेशंट ऑफ द पिटोसिन और ऑक्सिटोसिन इज 60 युनिट. 60 युनिट तुम्ही देऊ शकता एखाद्या पेशंटला. दॅट इज द ऑप्टिमम डोज. तुम्ही हायर साईडच्या पिटोसिनला गेलात तर हायर साईड ऑफ द पिटोसिन डोज दॅट विल कॉज अ रिलॅक्सेशन ऑफ द लोअर सेगमेंट अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द अप्पर सेगमेंट. अँड दिस इज द फिजिओलॉजिकल मेकॅनिझम टू एक्सपेल दॅट प्लासेंटा. हे पहिलं करा. समजा याच्यानंतरही होत नाही आणि दिस इज द स्टेज वेर पेशंट विल ब्लीड लाईक हेल.
त्याच्यामुळं या केसमध्ये व्हायटल्स अँड यू नीड टू ट्रीट दिस पेशंट लाईक अ PPH ओनली. तुम्ही ते वेट करू नका की पेशंट PPHमध्ये जाईल, हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जाईल. याच्यासोबत लगेच तुम्हाला 2 बाजूला IV लाईन सिक्युअर करायची, दॅट हॅज टू हॅव व्हाईट बोर्ड कॅन्युला. पेशंटचं CBC तुम्हाला माहीतच असायला पाहिजे ॲज अन पार्ट ऑफ लेबर. ते तुम्ही सगळं अँटिसिपेट करायला चालू करा. रिटर्न प्लासेंटा होत आहे तर तुमच्याकडे लगेच ब्लड अरेंज व्हायला पाहिजे. समजा एन प्रकारे प्लासेंटा तुम्हाला डिलिव्हर नाही होत आहे, सो नेक्स्ट स्टेप ऑफ दॅट डिलिव्हरी इज MRP, मॅन्युअल रिमूव्हल ऑफ द प्लासेंटा. इन प्रॅक्टिकल तसं आपण म्हणतो की MRP अंडरशॉटची आहे, पण आपल्या प्रॅक्टिसमध्ये असं इथं समोर बसलेला जो ऑब्स्टेटिशियन आहे प्रॅक्टिस केलेला ऑफ एनी फॅकल्टी, की तो MRP विदाउट ॲनेस्थेशिया पण करतो. पण ते करताना पेशंटची अगोनी बघा. ते करताना इफ दॅट पेशंट इज नॉट अंडर ॲनेस्थेशिया, पेशंट मे लँड अप इन वेसोवेगल शॉक. हे कधीही विसरायचं नाही. त्याच्यामुळं बस प्लासेंटा निघत नाही आहे, भस्कन बर्थ कॅनॉलमध्ये हात घातला आणि प्लासेंटा ओढतोय आपण, पण ह्याच्यामध्ये पेशंट वेसोवेगल शॉकमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजेत. ते सर्व करून होत नाही आहे तर लगेच मला पेशंट पुढच्या सेंटरला की जिथं OTची तयारी असू शकते किंवा OTच्या फॅसिलिटीज असू शकते ते पाठवायचे. परवा दिवशी चर्चा करताना मी एक माझा अनुभव शेअर केला. किती बेसिक आहे. प्लासेंटा निघत नाही आहे, क्लॅम्प केलेला आहे प्लासेंटा, आणि परांडा म्हणून एक तालुका आहे, इट इज देअर इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट नियर बाय माय प्लेस. आणि मला फोन आला, डॉक्टर XYZ सर असं असं प्लासेंटा रिटेन झालेला आहे, 2 तास आहे, व्हायटली वगैरे बऱ्यापैकी स्टेबल आहे, चांगले फ्लुइड पण देऊन BP वगैरे मेंटेन झालेला आहे, आणि तुमच्याकडे MRP साठी पाठवा. पेशंट ज्यावेळी माझ्याकडे आला, दॅट पेशंट वॉज पल्सलेस BPलेस, आणि पेशंट स्ट्रेचरवर आला होता. स्ट्रेचर घेतलं, मग त्याला तर काही लेबर वॉर्डमध्ये न घेता पेशंट वॉज लाईक ब्रॉड डेड. ज्यावेळी मी कॅज्युअल्टीमध्ये जाऊन बघितला, बेसिक काय होतं, त्या पेशंटच्या आंबलेकर कॉलला क्लॅम्प काढला होता त्यांनी. माझा क्लॅम्प आहे, आता पेशंट बार्शीला चालली, क्लॅम्प काढून पाठवला. ह्या इतक्या बेसिक आहेत. हे सांगण्याचं पर्टिक्युलर कारण काय की कारण हे होतं. दिस हॅज हॅपन्ड, दिस इज नॉट विच इज लाईक हायपोथेटिकल. हे झालेलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला जर क्लॅम्प काढून घ्यायचा आहे तर यू टाय विथ सम लिनन ऑर एनी ऑफ सुचरमध्ये कॅटगटनी किंवा कशाने तरी सुचर करा. सोबत कॅरी करा, स्वतःला पेशंट सोबत कॅरी करा, कारण कधीही पेशंटचा BP फॉल डाऊन होऊ शकतो ड्यू टू हेवी ब्लिडिंग. कुठे कुठे प्लासेंटा रिटर्न होऊ शकतो. येस, इफ देर इज अ प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ रिटर्न प्लासेंटा, प्रिव्हियस इंजुरी और सर्जरी टू द युट्रस, जसं आपण मेट्रोप्लास्टी करतो, क्युराटाज करतो, सेप्टल रिसेक्शन करतो, की जिथून तुम्हाला आतमध्ये डॅमेज झालेला एंडोमेट्रियल टिश्यू आहे किंवा मायोमेट्रियम आहे, तर त्या ठिकाणी प्लासेंटाचं जर इम्प्लांटेशन झालं तर प्लासेंटा मे गेट रिटेन्ड इन दोज केसेस. प्रीटर्म डिलिव्हरी आहे, इंड्यूस लेबर आहे, मल्टीपॅरिटी आहे. जर प्लासेंटा पुढच्या 30 मिनिटामध्ये मी से इट ॲज इट इज अ रिटेन प्लासेंटा, पहिल्यांदा काय करायचं आहे, ब्लॅडर एम्प्टी करायचं आहे. ब्रेस्ट फीडिंग और निपल स्टिम्युलेशन, आय डोंट नो की हे आपल्या इथं किती फिजिबल आहे. चेंज इन द पोझिशन, मेक अ पेशंट इन अपराइट पोझिशन और स्क्वॅट और सेमी स्क्वॅट पोझिशन. जर ब्लिडिंग झालं तर ह्या बाकीच्या गोष्टी आपण बोललेलोच आहोत. ॲनेस्थेसिस्टला बोलवा, IV लाईन सिक्युअर करा, कॅथेटराइज करा पेशंट, हाय डोस पिटोसिन द्या और MRP. दीज आर फ्यू पिक्चर्स की जिथं तुम्ही बघू शकता की MRP कुठल्या पद्धतीने करायची. MRP करताना लक्षात ठेवा, युनिडायरेक्शनल फोर्स देऊ नका. युट्रस इज टू सॉफ्ट. तुम्ही स्वतःच्या हाताने युट्रस रप्चर तर करा किंवा वॉलमधून वगैरे जाताना हिमॅटोमा होतो. स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन, तुम्हाला पल्स, BP, युरिन आउटपुट ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. अमाऊंट ऑफ ब्लिडिंग बघून CBC वगैरे रिपीट करायचं आहे. ब्लिडिंग होत नाही म्हणून ऑक्सिटोसिसची एक लाईन ठेवायची. टू ॲड युअर नॉलेज, एंडोप्रॉस्ट 6 डोस, मिथार्जिन 4 डोस देऊ शकतो. पिटोसिन एंडोप्रॉस्ट 6 डोस 20 मिनिटला देऊ शकतो. मिथार्जिन 4 डोस
आयम 4 डोस इंट्रामस्क्युलर देऊ शकतो. पिटोसिन 60 युनिटपर्यंत देऊ शकतो. एक साधारणपणे अशी कंडिशन ज्यावेळी येते त्यावेळी आपल्याला पिटोसिन कसं दिलं जातं टू एव्हरीबडी, फक्त जीपीच नाही ते कन्सल्टंटमध्ये पण. जशी एखाद्या पिंडीवर धार सोडावी पाण्याची तशी ते पिटोसिन सोडलं जातं. दॅट इज दी मोस्ट रॉंग प्रॅक्टिस. पिटोसिनचा टी-हाफ खूप छान आहे, शॉर्ट आहे. तुम्हाला पिटोसिनची सिरम लेवल जे मॅक्झिमम सिरम लेवल गाठायची आहे ती गाठल्यानंतर त्याचा हे काय आहे 20 युनिट पिटोसिन 16 मिली इक्विव्हॅलंट युनिट. त्याच्यानंतर तुम्ही कितीही द्या पिटोसिन त्याचा फरक पडत नाही. आपल्याला सस्टेन ॲक्शन पाहिजे. द रूल इज 20 युनिट पिटोसिन इन 1 pint of RL or like anything at the rate of 16 ड्रॉप्स. याच्यापेक्षा जरी फास्ट पिटोसिन दिलं तरी त्याचा काहीतरी खूप जास्त इफेक्ट मिळेल किंवा लगेच युट्रस कॉन्ट्रॅक्ट रिट्रॅक्ट होईल असं नाही. तुम्हाला 6 तास पिटोसिन द्यायचे, 4 तास पिटोसिन द्यायचे, 8 तास पिटोसिन द्यायचे. पिटोसिन पळवून काहीतरी आपल्याला ॲडिशनल मिळेल असं नाही, किंवा मग त्याचं साईड इफेक्ट किंवा त्याचं डिसॲडव्हान्टेज काय होऊ शकतो. तुम्ही पिटोसिनची मर्यादा घालवू शकता. काय काय होऊ शकतं वी डिस्क्राईब. व्हॅसोवेगल शॉकमध्ये जाऊ शकते, ब्लिडिंगमुळं हायपोलिमियामध्ये जाऊ शकते. प्लासेंटा ओढताना तो जर ॲडरंट असला किंवा तो इझिली डिटॅच नसेल झाला तर आपण पूर्ण प्लासेंटा सेपरेट नाही झाला आणि तसाच ओढताना युट्राईन इन्व्हर्जन होऊ शकतं. माझ्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमधली पहिली केस मी युट्राईन इन्व्हर्जन केली होती. PPH पुरपेरिल सेप्सिस, ज्याच्यामुळं वी असेंड इनसाइड फ्रॉम लाईक आउटसाइड एन्व्हायरमेंट. सेप्सिस होऊ शकतं, सब इन्व्होल्युशन, आणि पेशंट ऑल्सो मे नीड हिस्टेक्टॉमी फॉर फ्यू ऑफ केसेस. अम्बिलिकल वेन इंजेक्शन, याच्यामध्ये 2 थॉट्स होते की अम्बिलिकल वेनमध्ये फक्त नॉर्मल सलाईन द्यायचे किंवा अम्बिलिकल वेनमध्ये पिटोसिन प्लस नॉर्मल सलाईन द्यायचे. हे कधीही एकदा प्रॅक्टिसमध्ये शिकलं तरी तो प्लासेंटा सेपरेट होऊन जाईल. हे एक पिक्चर आहे. याच्यामध्ये राऊंड लिगामेंटच्या या बाजूला ब्रॉड लिगामेंटमध्ये हेमॅटोमा झाला आणि राऊंड लिगामेंट लिफ्ट झालेला आहे, कारण त्यांनी विदाऊट GA तशीच डिलिव्हरी टेबलवर MRP अटेम्प्ट केलं होतं. ह्या स्लाइड टाईममध्ये विल डायरेक्टली गो टू ट्रॉमॅटिक PPH. These are few cases of placenta increta, accreta, percreta. Hysterectomy is the answer for myoinvasion. Yes, PPH. ज्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे, पेशंट जर 500 ml ब्लीड झाली किंवा सेक्शन झालं आणि पेशंट जर 1000 ml ब्लीड झाली तर वी लेबल इट ॲज अ PPH, postpartum hemorrhage. Commonest treatment is atonic PPH that will be discussed later. I will be dealing with traumatic PPH. तर ट्रोमॅटिक PPH होणार कुठे आहे? इंस्ट्रुमेंटल डिलिव्हरी, फोर्सेप डिलिव्हरी और वेंट्रल्स, ट्विन्स, लार्ज बेबी, प्रेसिपिटेड लेबर, जे लेबर 3 तासापेक्षा शॉर्ट इंटरवलमध्ये संपून जाईल, माल प्रेझेंटेशन, फेज 2 PVS डिलिव्हरी, ज्यावेळी बाळाचं तोंड उलटं असेल. ते कुठल्या लेवलला होते आपण बाहेरून आतमध्ये जाऊया. पेरिनियल टियर होऊ शकतं, वल्वल हेमॅटोमा होऊ शकतात, लॅसरेशन ऑफ दी वजाना होऊ शकते, वर गेलं तर सर्वायकल टियर होऊ शकतं, काल्पोरेक्सिस होऊ शकतं. दॅट इज दी काल्पोसिस वजाना ओपन होऊन पेरिटोनल कंटेंट एक्सपोज होतील एन्व्हायरमेंटला, किंवा डायरेक्ट रप्चर युट्रस होऊ शकतं. ज्यावेळी तुम्हाला सस्पेक्ट आहे की दिस इज अ ट्रॉमॅटिक व्हरायटी ऑफ PPH, कारण ब्लिडिंग चालू आहे, युट्रस खूप चांगलं कॉन्ट्रॅक्टेड आहे, दॅट इज ट्रॉमॅटिक PPH. मग पेशंट एक्सप्लोर कसं करणार? पेशंट तुम्ही टेबलवर एक्सप्लोर करा. आयडियली इज अ ऑपरेशन थिएटर. OT टेबलवर पेशंट घेऊन बाहेरून एक्झामिन चालू करा. वरून वेदर पेशंट इज हॅव्हिंग पॅरायुरेथ्रल टियर्स, वेदर पेशंट इज हॅव्हिंग पेरिनियल टियर्स, वेदर पेशंट इज हॅव्हिंग वल्वल हेमॅटोमा. आतमध्ये गेल्यानंतर सगळ्या चारीच्या चारी वजायनल वॉल, सर्विक्स कॅच करा स्पॉन्जनी आणि क्लॉकवाईज पूर्ण सर्वायकल एक्झामिन करा. अँटेरियर पोस्टेरियर फॉर्निक्स पहा,
की गिव्ह अवे झालेला आहे का, किंवा युट्रसमध्ये काही इंजुरी आहे का, हे सुद्धा सस्पेक्ट होऊ शकतं. पेरिनियल टियर, प्रेसिपिटेट लेबर झालं, लार्ज बेबी झालं, आपण चांगला पेरिनियल सपोर्ट नाही दिला डिलिव्हरीला, किंवा इपिझोटॉमी. मी पेरिनियल टियरमध्ये बाकीचं बोलण्यापेक्षा इपिझोटॉमीवर सांगेन. देर इज अ कन्सेप्ट ऑफ लिबरल इपिझोटॉमी. अरे बाबा, इपिझोटॉमी द्यायची किती? एक तर कृपा करून सगळ्यांनी इपिझोटॉमी सिझरच वापरा, कारण तिचा थिकनेस आणि तिची लेंथ, तिची जे 2 ब्लेड्स आहेत त्याची लेंथ ठरलेली आहे. इपिझोटॉमी दिली तर 4 सेंटीमीटरपर्यंत इपिझोटॉमी द्या, नाहीतर देऊच नका. 2 सेंटीमीटर कुठंतरी हेड दिसते म्हणून 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर असं कापल्यासारखं करायचं. इट हॅज गॉट नो रोल. ते असं पण बेबी बाहेर येणार आहे. तुम्हाला इपिझोटॉमी द्यायची तर 4 सेंटीमीटरच इपिझोटॉमी द्यायची, त्याच्यापेक्षा कमी इपिझोटॉमी द्यायची नाही, टू अवॉइड द पेरिनियल टियर. मग पेरिनियल टियरच्या ग्रेड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. म्युकोसा स्किन फर्स्ट डिग्री, सेकंड यू ॲड फर्स्ट प्लस मसल, थर्ड डिग्री सेकंड प्लस ॲनल स्फिंक्टर, फोर्थ थ्रू अँड थ्रू रेक्टल म्युकोसा आपण जातो. स्वच्छ क्लिनलीनेस, खूप चांगलं बिटाडिनचं पेंटिंग करून हे सुचर करा. विशेषतः ज्यावेळी थर्ड डिग्री जिथं स्फिंक्टर आणि रेक्टल म्युकोसा इन्व्हॉल्व्ह होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॉवेल प्रिपरेशन, बॉवेल हॅबिटस खूप चांगल्या ठेवाव्या लागतात. नाहीतर तिथले गिव्ह अवे करून भविष्यात रेक्टोव्हाजायनल फिस्टुला सारख्या गोष्टी होतात. दॅट इज व्हेरी कंपल्सन टू दॅट पर्टिक्युलर पेशंट. वल्वल हेमाटोमा, कुठल्या तरी एका बाजूला राईट और लेफ्ट वल्वा हेमाटोमा होऊन जाते आणि खूप चांगला बलून दिसतो आणि एक्सक्रुसेटिंग पेन आहे पेशंटला. पेशंटला काय होणार आहे, खूप जास्त पेन होणार आहे. तो वल्वल हेमाटोमा थोडासा अँटेरियर बाजूला असेल तर देर इज अ डिफिकल्टी इन मिक्च्युरेशन इव्हन और वायडिंग, आणि त्याचं पिंगपॉंग नेचर असणार आहे. ह्या वल्वल हेमाटोमामध्ये या लेक्चरला सांगण्यासारखी गोष्ट, कुठून ड्रेन करायचा. खूप सारे लोक वल्वाच्या स्किनवरून ड्रेन करतात आणि वल्वल हेमॅटोमाचं आतला एंड माहीत नाही, बिकॉज देर इज अ शेअरिंग फोर्स अलॉंग दी वजायनल वॉल. तो आतमध्ये पोस्टेरियर फॉर्निक्स पर्यंत जाऊ शकतो, हे विसरू नका तुम्ही, अगदी त्या पेरिटोनियम पर्यंत. त्याच्यामुळं वल्वल हेमॅटोमा हा वजायनल म्युकोसावर ओपन करा, तिथून ड्रेन करा. तिथल्या ज्या पॅरावजायनल आर्टरीज आहेत, पोडेंटल आर्टरीज आहेत, चांगलं व्यवस्थित हिमोस्टॅसिस झाल्याशिवाय क्लोज करू नका. 3 गोष्टी, चांगलं हिमोस्टॅसिस अचीव करा, डेड स्पेस अक्लुजन चांगलं करा, आणि हे समाधानकारक झाल्यानंतरच वरचा शेवटचा म्युकोसल लेअर क्लोज करा. घाई जर केली, आपल्याला टेम्पररी वाटतं की ब्लिडिंग थांबलेलं आहे, परत पेशंट बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट केला की ब्लिडिंग होणारच आहे. तर वजायनल वॉल म्युकोसावर इन्सिजन घ्यायचे, बाहेर स्किनवर इन्सिजन घ्यायचं नाही. लॅसरेशन, लॅटरल वॉलला लॅसरेशन खूप कॉमन आहे. जसा वजायनल हेमॅटोमा आपण डिस्क्राईब केलेला आहे त्याच पद्धतीने हेमोस्टॅसिस इज द बेसिक प्रिन्सिपल विथ अक्लुजन ऑफ द ऑल आर्टरीज, विथ अक्लुजन ऑफ द ऑल डेड स्पेसेस. कार्पोरेक्सिस, फॉर्निक्समधून ॲबडोमिनल कॅव्हिटी और पेल्विक कॅव्हिटीमध्ये आपण गेलेलो आहे. आणि द सिंगल बेस्ट आन्सर, कॉल्पोरेक्सिस झालं आणि एक पेशंट घेऊन आले माझ्याकडे, एक सर असं ओमेंटम बाहेर आलं होतं पोस्टर फॉर्निक्समधून, मी हिस्ट्रेक्टॉमी, त्या 2 टाके तर पडतील सर, घ्या केलं. नो, कॉल्पोरेक्सिस ज्यावेळी ओमेंटम ओपन होणार आहे त्यावेळी तिथं खेळत बसायचं नाही. तर ओमेंटम जर खालून वजायनामध्ये दिसलं तर ते वर ढकलून परत तिथल्या तिथं स्टिच करत बसायचं नाही. इथं सिग्नल लागायला पाहिजे, because the single best answer is hysterectomy to the colporexis. Ruptured uterus, how to know? मग प्रिव्हियस एलिसियस आहे आणि वेबॅक वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन सेक्शन. प्रिव्हियस 1 एलिसियसला वजायनल ट्रायल चालू आहे आणि खूप सारा पेन घेते पेशंट, आणि अचानकपणेच म्हणले माझे कळा बंद झाले किंवा कमी झालेत, आता मला बरं वाटायला लागले डॉक्टर. रप्चर्ड युटरस, मॅटर्नल टॅकिकार्डिया, हेमॅच्युरिया, फिटल टॅकिकार्डिया, हे सगळे दीज आर दी अर्ली सायन्स ऑफ दी रप्चर्ड युटरस. मग ते फुल थिकनेस रप्चर होईल किंवा मग मसलपर्यंत आणि सिरोजा इंटॅक्ट राहील. इट इज अगेन इमर्जन्सी वेअर लॅप्रोटॉमी इज द आन्सर. थँक्यू.
bilobe placenta. Bilobe placenta. Do nothing. Do nothing. Treat it as a regular case. When patient is bilobe, there could be chances of again APH. But when she will get delivered vaginally, treat as a routine case. Over. ब्रॅकियल फ्लेक्सस इंजुरी टाळण्यासाठी त्यासाठी प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे सर? ब्रॅकियल फ्लेक्सस इंजुरी इतकी रुटीनली नाही आहे ती, विशेषतः शोल्डर डिस्टोसिया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घाई खूप करतो. ज्यावेळी प्रदीप सरांचं एक लेक्चर होईल ना, रेस्टिट्यूशन नावाची जी पॉईंट असेल, रेस्टिट्यूशन डिलिव्हरीच्या ज्या 9-10 स्टेजेस आहेत, की आपण हेड बाहेर आलं की ग्रॅब करतोय, ही पोझिशन, ह्याला कोणी चुकलंय, ह्या पोझिशनमध्ये हेड ग्रॅब करतोय आणि ओढतोय. आपल्याला वाटतं की हेड बाहेर आल्यानंतर पुढच्या अर्ध्या सेकंदात तरी पूर्ण बॉडी, ट्रंक आणि लिम्स बाहेर यावे. आपण रोटेशन ज्यावेळी प्रदीप सर सांगतील ना रोटेशन, त्यावेळी ते विचारा त्यांना की रेस्टिट्यूशनपासून बेबीच्या रेस्ट ऑफ बॉडी डिलिव्हरीसाठी किती आहे. लेट दॅट बेबी ट्राय. आणि आपल्याकडं हेड बाहेर आल्यानंतर तुम्ही रिसब्सिटेशन चालू करा की तोपर्यंत. आपल्याकडे ते होतच नाही. आपण नेझल वायपिंग, ओरल वायपिंग ह्या गोष्टी करतच नाही. आणि तेवढा वेळ द्या. लेट दॅट हेड गेट रोटेटेड फिजिओलॉजिकली. आणि त्या पोझिशनमध्ये आल्यानंतर तुम्ही हे द्या. हे मी इतकं बघितलं, इन्क्लुडिंग मी इवन. हेड बाहेर आल्यानंतर माझं सुद्धा ह्याला एक्सक्लुजन नाही की माझ्याकडून पण लगेच ओढायचं. थांबा, काही होत नाही. ते बाळ मरत नाही. जोपर्यंत ते मदरला कनेक्टेड आहे तोपर्यंत मरत नाही. थांबा म्हणजे 2 तास नाही, सोन टाईम. पण पॅनिक होऊ नका तिथं. सो ॲज टू अवॉइड सम ब्रॅकियल प्लेक्सिस इंजुरी ऑर क्लॅव्हिकल रप्चर ऑर ह्युमेरस फ्रॅक्चर, हे सर्व होऊ शकतं. दॅट इज मोर ऑफ हायड्रोजेनिक रादर दॅन व्हॉट एव्हर द इन्सिडेन्स इज देअर. फंडल प्रेशर सर द्यावं का नाही द्यावं? कुणाला सांगू नका, मी देतो. Any question? Thank you Pradeep sir. Thank you organizing committee. Thank you Aman.